नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्टार प्रवाहानं आपल्या भेटीला नेहमीच वेगवेगळ्या मालिका घेऊन येत असतं. आता आणखी एक नवीन कोरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते, ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. आणि याच मालिकेचं जे मागचं बॅकबोन आहे, रिअल बॅकबोन, ते आहेत सतीश राजवाडे सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. कसे आहात? मी बरं आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही सगळे मस्त. खरं तर कसे आहात हे विचारणं फार चुकीचं आहे, कारण तुम्ही सध्या नेहमीच प्रेशरमध्ये असतात. नवनवीन तुम्ही प्रेक्षकांना काय देता याच्यावर तुमचा सतत विचार सुरू असतो. सर, या सगळ्या धावपळीत तुम्हाला असं कुठे वाटतं का की मी कुठेतरी स्क्रीनवर अजूनही काम करायला हवं, किंवा असं कुठे स्वतःला मिस करता का तुम्ही? पण मी मला वाटतं की भरपूर वेळ आहे अजून. त्यामुळे जेव्हा योग्य काहीतरी माझ्यासाठी येईल तेव्हा मी कदाचित ते घेईन आणि मी मग स्क्रीनवर सुद्धा दिसीन. जेव्हा केव्हा योग्य जे काही काम असेल ते, किंवा कोणत्या तरी एका दिग्दर्शकाला, लेखकाला असं वाटेल की ही भूमिका माझ्यापर्यंत घेऊन यावी, तो योग्य दिवस आला, तो योग जुळून आला की तेही होईल. क्या बात आहे. सर, एक कलाकारच असतो जो प्रेक्षकांना जास्तीत जास्त जाणून घेत असतो, आणि तेच मग तुम्ही असं की प्रोड्युसरच्या मागे दडलेला कलाकार आहे आणि तुम्ही वेगवेगळा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवत असतात. सो काय थॉट प्रोसेस असते जेव्हा एखादी कन्सेप्ट तुमच्याकडे येते आणि कशी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता? एकंदरीत ती प्रोसेस कशी असते सर? खरं तर ना, जेवढी सोपी करून कोणती एखादी कलाकृती सांगता येईल ना, ती तेवढीच कठीण असते. त्यामुळे सोप्यातली सोपी गोष्ट घेऊन ती रसिक प्रेक्षकांपर्यंत अगदी सोप्या रीतीने कशी पोचवायची ह्याच्या मागचं प्रोसेस सुरू असतं. आपला जो टेलिव्हिजनचा ऑडियन्स आहे, कारण का आता आपण स्टार प्रवाहाच्या निमित्ताने इथे भेटला, ते घरात बसून आपला कॉन्टेंट बघत असतात. त्यामुळे त्यांना फार विचार करायला दळ देण्यापेक्षा त्यांच्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत आहेत, त्यांना ज्या गोष्टींबद्दल माहिती आहे, ज्या गोष्टी पटतील तशा दिल्या ना, तर ते पटकन ॲक्सेप्ट केलं जातं असं वाटतं. त्या बाबत सर, आणि आता सध्या ही म्हणजे घरोघरी मातीच्या चुली मालिका आहे आणि पूर्ण फ्रेश टीम आहे. आदेश सर प्रोड्युसर आहे. सो ह्याच्या मागे काहीतरी एक असेल जी लाईन जी तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. सध्या ती गुपित आहे, पण असं काय एक वेगळा थॉट होता तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे सहकुटुंब, म्हणजे कुटुंबाचा तर एक आहेच कॉन्सेप्ट, पण त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं पण आहे? सो मी तेच म्हणतो की वेगळे पण काहीतरी सांगण्यापेक्षा मला पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत, रसिकांपर्यंत तेच पोचवायचं आहे की माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते जी माणसांना कधी कधी वाईट वागायला किंवा वाईट काम करायला प्रवृत्त करते. कोणी जन्मालाच येताना वाईट म्हणून येत नाही. जशी परिस्थिती असते तशी लोक बिहेव करतात. नक्कीच परिस्थितीनुसार माणसं बदलतात. सर, मगाशी एक प्रश्न विचारला गेला की वेस्टर्न कपड्यानुसार तिला विलन ठरवतात आणि हिरोईन म्हणजे ती पारंपरिक पोशाखात असते. तुम्ही खूप छान उत्तर दिलं, तर ते आम्हाला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल की लोकांची एक इमेज असते की वेस्टर्न जे कपडे घातले जातात त्याच्यात फक्त विलन दिसतात, पण सरांनी याच्यावर खूप छान उत्तर दिलं की तुम्ही माणसाच्या परिधानावर नका जाऊ, तुम्ही त्याच्या विचारांवर जावा. सर, हा खूप छान थॉट आहे. सो त्याच्याबद्दल थोडंसं जनरली आपण असं म्हणतो ना की माझी ओळख मी जे कपडे घालतो त्याच्यापेक्षा नसून माझी ओळख माझे काय विचार आहेत, किंवा मी काय बोलतो, मी सामाजिकदृष्ट्या कसा वागतो त्याच्यावर. त्यामुळे डोंट जज मी बाय व्हॉट आय एम वेअरिंग. कधीकधी मी जे कपडे घालतो ते माझे कम्फर्ट झोन असतात. कधीकधी आपण बघतो की फील्डवर काम करणारे माणसं असतात, स्त्रिया असतात तुमच्यासारख्या. आज फ्रंटलाईन जेव्हा तुम्ही ऑन फ्लोअर, ऑन ग्राउंड प्रेस रिपोर्टिंग करत असतात, तुमचं स्वतःचं पण एक कम्फर्ट ड्रेसिंग असेल की मला पटकन धावत जाऊन गाडीत बसायचं आहे, गर्दीमधनं पुढे जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. माझे जे कपडे आहेत तो माझा कम्फर्ट झोन आहे, त्याच्याने मी डिफाईन होत नाही. आज एखाद्या मुलीने वेस्टर्न कपडे घातले म्हणून ती व्हिलन आहे का? तर नाही, तो तिचा कम्फर्ट झोन. ती जेव्हा एखाद्या पारंपरिक पोशाखातल्या कुटुंबात जाते, ती जेव्हा त्या कुटुंबाचा भाग होणार आहे, तेव्हासुद्धा तिने मग त्या कुटुंबाचे पारंपरिक पोशाख ॲक्सेप्ट केले पाहिजेत का? हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. कारण का ती स्वतःचे विचार घेऊन येणार. ती असं कधीच म्हणणार नाही की मला हे आवडत नाही, मी करणार नाही. पण जेव्हा ती एका बाहेरच्या कुटुंबात, ह्या कुटुंबात येणार असते, तेव्हा ती जे 20, 22, 25 वर्ष त्या कुटुंबात जगलेली असते, ती पटकन एका दिवसात बदलू शकत नाही. हळूहळू त्यांच्यासोबत राहिल्यानंतर तिला स्वतःला जेव्हा वाटेल, कारण का तेव्हाच तो खरा आनंद असेल, तेव्हा ती बदलेल. त्यामुळे जर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळेच एकसारखे दिसत असते, तर तुम्हाला मग ह्या स्टोरी फ्लोमध्ये एखादा वेगळा फ्लो जॉईन केल्यानंतर त्याचे रिपरकशन्स काय होणार आहे हे सिम्बॉलिक दृष्टीने मी दाखवू शकणार नाही. कारण की आता स्टोरी टेलर मला सिम्बॉलिक दृष्टीने बऱ्याच गोष्टी दाखवायच्या असतात, म्हणून सुद्धा ते रिप्रेझेंटेशन असतं. पण कोणाच्या पोशाखामुळे नाही. कधी कधी आपण हेही बघितलं आहे की इंडियन पोशाखातले माणसं सुद्धा विलन असतात. अगेन आणि पारंपरिक हे वेस्टर्न घातलं तरी पण ते म्हणजे चांगलं घर सांभाळू शकतात. आज आपण
सन 1800मधल्या गोष्टी बघितल्या आहेत, 1900मधला काळ बघितला आहे, अगदी हा काळही बघितला आहे जेव्हा नवऱ्याचं निधन झाल्यानंतर बायकांना केस कापायला सांगायचे, सतीप्रथा होता. तेव्हासुद्धा साधारण साडीतल्या किंवा ते आवळणगाच्या घालायच्या बायका त्या मुलीबद्दल किंवा समाजाविरोधात काही ना काहीतरी बोलायच्या असतात, त्यासुद्धा साधेच कपड्यांमधले असायचे. त्यामुळे असं काही नेसेसरी नाही की वेस्टर्न कपडे घातले कीच वेगळे विचार येतात. सर तुम्ही स्टोरी टेलिंग हा एक विषय काढला, तर मला असं एक विचारावं वाटतं की कलाकार म्हणून स्ट्रगल जास्त आहे की प्रोड्युसर म्हणून स्ट्रगल जास्त आहे स्टोरी टेलिंगच्या बाबतीतला? सी मला असं वाटतं की आपल्या ह्या प्रोफेशनमध्ये ना स्ट्रगल दोन्हीकडे आहे. तुम्ही कोणताही घ्या, कलाकार असेल तर त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत, तुम्ही जर निर्माता होता तर त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. आपण पॅशनेटली ह्या प्रोफेशनमध्ये काम करत असतो, तर मला असं वाटतं चॅलेंजेस सगळीकडे आहेत. आपल्याला असं वाटतं कलाकार AC मध्ये बसतात, शॉटला बोललं की येतात, पण ॲक्शन म्हटल्यानंतर त्यांचं पाठांतर, त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांनी दिलेला त्या स्क्रिप्टला वेळ, रोज उठून तेच काम करायचं, यायचं, कधी 4-4 तास एकाच जागेवर बसून राहायचं कारण का काहीतरी वेगळं काम चालू आहे, ते पण कठीण आहे. प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल तुम्ही? आवर्जून पहा स्टार प्रवाह, आवर्जून पहा घरोघरी, मातीच्या चुली 18 मार्चपासून संध्याकाळी 7:30 वाजता, रोज संध्याकाळी, सोमवार ते शनिवार. धन्यवाद सर आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.